मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत, त्याचबरोबर बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत. सुरुवातीलाच मी पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींचा आणि आदित्यजींचा मनापासून आभार मानतो की त्यांनी ही जबाबदारी आम्हा तिघांवरती देण्याचं काम केलेलं आहे. आम्हा तिघांवरती जबाबदारी जरी दिली असेल तरी देखील आम्ही निमित्त आहोत. सर्व संघटनेच्या लोकांना एकत्रित करून मोठ्या जिद्दीने ही संघटना टिकवणं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची की बेस्ट टिकवणं हे आमच्यासाठी एक मोठं आव्हान राहणार आहे. कारण आपण बघता की जे मुंबई शहराचा एका काळामध्ये वैभव होता, तो वैभव दुर्दैवाने प्रशासन आणि शासन यांच्या चुकीच्या धोरणावरतीमुळेच आज बेस्टची ही अशी एक परिस्थिती आलेली आहे की कामगारांना नियमित पगार मिळत नाही. एक काळ असा होता का बेस्टचा कामगार हा महानगरपालिकेच्या कामगारांच्या तुलनेतून तेवढंच बलढाली होता. मुंबई तो थांबवण्याची ताकद तो ठेवत होता. परंतु दुर्दैवाने म्हणावं लागेल की आज कामगार तो संघटित जरी असला तरी देखील लढण्याची मनस्थिती आणि मानसिकता या सर्व प्रशासन आणि शासनाच्या धोरणामुळे ती निराशजन झालेली आणि म्हणून तो उत्साह त्यांच्यामध्ये निर्माण करणं हे आमचं काम राहणार आहे. आणि गेलेला जो वैभव आहे तो परत कसं मिळवून देता येईल हे बघण्याची भूमिका आहे. आणि आगामी काळामध्ये नियमित पगार तर व्हायलाच पाहिजे, पण बेस्ट टिकवण्यासाठी शासनाकडनं आणि विशेषतः महानगरपालिकेकडनं, कारण ही सुविधा मुंबईकरांची सुविधा पुरवण्यासाठी आहे आणि म्हणून त्याला वाचवणं आणि त्याला पूर्ण ताकद देणं यासाठी आमचा आग्रही प्रयत्न राहणार आहेत. प्रशासनावरती सातत्याने तो दबाव आम्ही मांडण्याचं काम करणार आहोत. कारण एका बाजूला बेस्ट मजबूत होण्यापेक्षा रॅपिडो कसं मजबूत होईल आणि ओला उबरला कशी ताकद मिळेल, शेअर टॅक्सीला कशी ताकद मिळेल, हे ज्यावेळी शासन बघतो त्यावेळी हे स्पष्ट होतं आहे की हे शासन बेस्ट विशेषतः ह्याला बंद करण्याचा डाव हे त्यांच्या माध्यमातून होतो आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची बसची संख्या आणि बेस्टच्या स्वतःची बसलेली बसची संख्या याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती तफावत निर्माण झाली. तर या सर्व विषय घेऊन आम्ही तिघंजण आगामी काळामध्ये ह्याच्याबद्दलचा आंदोलन म्हणा किंवा लोकांना संघटित करण्याचा प्रयत्न आम्ही करू. योगायोगाने आदरणीय पक्षप्रमुखांनी स्वतः लक्ष घातल्यामुळे शुक्रवारी या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकारिणी आणि काही डेपोतले ठराविक लोकांची पण देखील सेनाभवनमध्ये बैठक आयोजित करण्यात आलेल्या आहेत. याचा अर्थच असं की आता स्वतः पक्षप्रमुखांनी ज्या अर्थी लक्ष घातलेलं आहे. आता आम्ही आदित्यजींना पण भेटून आलो, त्यांनी सांगितलं की बा आपण शासनामध्ये असताना 3 वर्षाचा बोनस एक रकमी आपण जाहीर करण्याचं काम केलं होतं. एक रकमी म्हणण्यापेक्षा 3 वर्षाचा अगोदर केलं होतं. महानगरपालिकाने नियमित रीतीने सबसिडी द्यायला पाहिजे किंवा मदत केली पाहिजे, मग ते लोनच्या माध्यमातून असेल किंवा नियमित बजेटमध्ये असेल, हे देखील करण्याचं काम केलेलं आहे. एक निर्णय तर असं झाला होता की नगरविकास खात्यामध्ये की महानगरपालिकेच्या ज्यावेळी बजेटची तरतूद होते त्या तरतूदमध्ये 3% रक्कम हे बेससाठी त्यांनी काढूनच ठेवली पाहिजे. पण आता त्याच्यामध्ये पण बगल देण्याचं काम प्रशासनाने घेतलं. तर ह्या सर्व विषयावरती आगामी काळामध्ये हा लढा उभारून लोकांना संघटित करून या लोकांना न्याय देण्याचं काम आम्हाला करायचं आहे. चांगली गोष्ट आहे की आज आमची निवड झाल्यानंतर आता काही लोक आता त्यांना जाग आलेली आहेत की ते मॅनेजरांशी भेटत आहेत, GMांशी भेटत आहेत, वेगवेगळ्या ह्याच्यातली मागणी करत आहेत. ठीक आहे, काय हरकत नाही, कारण शेवटी प्रशासन आणि शासनामध्ये ज्या लोकांचा आज वचक असेल किंवा ज्या लोकांची एकमेकांची ओळख असेल त्याचा फायदा जर सर्वसामान्य कामगाराला होत असेल तर काय हरकत नाही. पण नजीकच्या बाबतीत जो महत्त्वाचा बोनसचा विषय आहे त्यासाठी पण देखील आवाज उठवण्याचं काम आम्ही तिघं मिळून करणार. सचिन भाऊ, आज एक धक्कादायक प्रकार सर्वोच्च न्यायालयात घडला. सुनावणी सुरू असताना चीफ जस्टिस यांना बूट काढून मारण्याचा प्रयत्न जो आहे वेगळा वकील आणि त्यात वकिलांनी वक्तव्य केलेलं की संदर्भात हे सगळे अपमान आहे असं म्हणतायत. सनातन कसं आहे की ही मनोवृत्ती जी आहेत ना ही एवढी वाढत चालली आणि त्यांची हिंमत जी वाढते, कारण त्यांना माहिती आहे की शासन आपल्या मागे उभं राहणार आहे. आता हेच सर्वोच्च न्यायालयांमध्ये जर ही घटना दुसऱ्या एका समाजाची झाली असती तर त्याच्याबद्दल काय चर्चा झाली असती हे मी सांगायची गरज नाही. कदाचित त्या व्यक्तीची हिंमतही झाली नसती. ही दुर्दैवी आहे, निषेधार्थी आहे. ही मानसिकता तयार करण्याच्या मागे कोण लोक आहे ह्याचाही शोध घ्यायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की अशा मानसिकतेला जे पाठबळ देत आहेत हे किती निषेध करत आहेत ह्याचाही देखील आम्हाला म्हणजे पुढच्या काळामध्ये आपल्याला लक्षात येईल की कोण ह्याच्याबद्दल आहेत किंवा कोण नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसात मुंबईत येत आहेत आणि त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी आणि 50,000 रुपये हेक्टरी ही मदत मिळावी पूरग्रस्तांना. पंजाबसारख्या राज्य केंद्र सरकारवरती अवलंबून न राहता जर स्वतः निर्णय घेऊ शकतो तर राज्य हजारो आणि लाखो कोटी रुपयाचं कर्ज काढून का ते निर्णय घेऊ शकत नाही. कालच देशाचे गृहमंत्री आले त्यांनी सांगितलं काय काळजी करायची गरज नाही, हम सब शेतकरियों को मदत करेंगे. अशी मदत होत नाही. मदत केव्हा होते जेव्हा केंद्रीयची टीम जाते. मला स्वतः आठवते की ज्यावेळी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असते तातडीने टीम पोचायची. राज्याची टीम कदाचित लेट पोचेल पण केंद्राची टीम पोचायची. आज तसं एकही टीम गेलेली नाही आहे. मुख्यमंत्री गेले, त्यांना निवेदन दिलं, त्यांनी सांगितलं तुम्ही प्रस्ताव करून पाठवा. तो प्रस्ताव तयार झाला आहे का, प्रस्ताव त्यांनी पाठवला आहे का, मदत मागितली आहे का. आम्हाला अपेक्षा होती की काल गृहमंत्री पॅकेज घेऊन आले असतील आणि पॅकेज जाहीर केलं असता तर एकाच वेळी स्वागत करता आलं असता. आता परत 2 दिवसांनी पंतप्रधान येतील आणि तेच सांगतील आणि काहीतरी तुटपुंजी रक्कम देऊन घोषणा करून जातील. पण जसं पक्षप्रमुख उद्धवजींनी सांगितलं की बिहारला जो न्याय दिलेला आहे, बिहारला जसं लोकांनी मागितलं तसं तुम्ही त्यांना मदत करता, तोच न्याय महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही देणार आहात का. आणि तसं त्यांनी पत्र लिहिल्याप्रमाणे की ही कर्जमुक्ती तुम्ही घोषित केलेली आहे. तुमच्या राज्याचे विरोधी पक्षनेते असताना आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं होतं की मंत्रिमंडळामध्ये आल्यानंतर शेतकऱ्यांचा 7-12 मी कोरा करीन. कुठे गेलं. अजून या सर्व गोष्टीची पण देखील जाब आम्ही विचारल्याशिवाय राहणार. मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचना जाहीर झालेल्या आहेत. मी पाहिल्या का तर बऱ्याचशा प्रभाग रचना ज्या आहेत त्या कुठेही बदलल्या गेलेल्या नाही आहेत. जे जुने वॉर्ड आहेत जे प्रभाग आहेत त्याच्या परिणाम होणार आहे. काय वाटतं तुम्हाला फायदा होईल, कुणाला तोटा होईल? नक्कीच आम्हाला फायदा नुकसानपेक्षा कुठचाही प्रभाग जर इकडचा तिकडे झाला असता तरी देखील त्याच्यातली काही आक्षेप आम्ही निश्चितपणे नोंदवली असती. परंतु गेल्या याच्यातलं जो आपण बघितलं असेल आणि विशेषतः ज्या पद्धतीने एकंदरीत वातावरण मुंबई शहरामध्ये जो बदलत चाललेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून जे गेले ते आता आम्हाला संपर्क करायला लागलेले आहे. याचा अर्थच असा आहे की त्यांनाही कळून चुकलेलं आहे की या प्रभागामध्ये आम्ही निवडून येऊ शकणार नाही आहे आणि म्हणून या प्रभाग रचनेचा फायदा नक्की आम्हाला होईल. आनंदाचा शिधा बंद करण्यात आलेला आहे. दिवाळी आहे, एकूणच मराठवाड्यामध्ये शेतकरी सुद्धा नुकसानग्रस्त आहेत. भुजबळ असं म्हणतायत की अजित पवार म्हणजे अर्थ खात्याकडून असं सांगण्यात आलं की कुठेही आनंदाचा शिधा देणं राज्य सरकारला परवडत नाहीये, तिजोरीवरती बाहेर येतो. मग हे फसवणूक का केली गेली. मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी असताना 2-2 वेळा तुम्ही आनंदाचा शिधा दिला कारण निवडणुका डोळ्यासमोर होती. आज तुम्ही तीच भूमिका का जे पहिले सुरुवातीला जाहीर केलं नाही. म्हणजे लोकांना आम्हीच दाखवायचं, लोकांना अशी मानसिकता तयार करायची की आम्हाला सरकारकडनं काहीतरी मिळेल आणि हाताश करून सोडायची ही त्यांची भूमिका आहे. याच्यातूनच हे सरकार किती फसवणूक करतायत लोकांची हे स्पष्ट होत आहे. बिहारच्या निवडणुकीची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तरी जो शिधा आहे तो देण्यात यावा, नक्कीच द्यायला पाहिजे. आमचं तर म्हणणं आहे की हे शिधा इतरांना देण्यापेक्षा जे आज खऱ्या अर्थाने ज्यांना गरज आहे त्यांना मदतीचा हात द्यायला पाहिजे. ते दिले जात नाही. आज 2,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. किती टक्के पैसे लोकांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये गेलेले आहेत हे जर बघितलं तर वस्तुस्थिती दिसेल की अजूनपर्यंत पाहिजे तशी मदत पोचलेली नाही आहे. आणि 2,500 कोटींनी काय होणार आहे. म्हणजे प्रत्येकाची 8 ते 10,000 रुपये पण प्रत्येक शेतकरीला मिळणार नाही. मग ही फसवणूक आणि ही थट्टा नाही आहे का. बिहारच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली 1 महिन्यावर आता नक्कीच बिहारच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की तिकडची जे विरोधी पक्ष आहेत ते नक्कीच पुढे येतील आणि एक चांगली लढत देऊन विजय मिळवतील. कारण एकंदरीत वातावरण तुम्ही जर बघितलं असेल की गेल्या वेळी पण आपण बघितलं असेल की तेजस्वी यादवजींची संख्या जास्त होती आमदारांची, पण कोलिएशन म्हणून घेऊन जे गणितं बिघडली आणि त्यावेळी नितीश कुमारजी मुख्यमंत्री झालेत. यावेळी देखील जे नेगेटिव्ह इन्कम्पन्सी आहे याचा मोठ्या प्रमाणावरती फायदा विरोधी पक्षाला होईल आणि विरोधी पक्षाला आमच्या मनापासून शुभेच्छा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.